एकदा एक मुलगी माझ्याकडे आली, शेजारचीच होती. हं. परंतु तिने मला सांगितलं, अहो माझी मार्कशीट आहे ती उद्या शाळेमध्ये मिळणार आहे. परंतु आई मला म्हणाली, जर आज मिळाली तर बघा. कारण त्या दिवशी त्यावेळेस काय व्हायचं, की रिझल्टच्या आदल्या दिवशी जेव्हा शाळेमध्ये रिझल्ट मिळायचा त्याच्या आदल्या दिवशी प्रिंटिंग प्रेसमध्ये रिझल्ट आलेला असायचा. आणि माझी थोडी ओळख पाळख होती. शेवटी 18व्या वर्षीसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून काम करायचो आणि मी तो रिझल्ट काढून दिला एक दिवस अगोदर. ती मुलगी एवढी खुश झाली की तिचं 11वीचं ॲडमिशन पण मी नंतर करून दिलं त्या रिझल्टच्या जोरावर डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजमध्ये. एवढी खुश झाली की जेव्हा ती 18 वर्षाची झाली तेव्हा माझ्यावर लग्नच केलं. क्या बात आहे. ही लव्ह स्टोरी आम्हाला माहित नव्हती म्हणजे तुमची. ही लव्ह स्टोरी आहे. म्हणजे 18 वर्ष तिची पूर्ण झाली आणि माझं लग्न झालं. बरं. आणि घरच्यांची संमती होती ह्या सगळ्या. काय शेजारी आणि हे असल्या कारण त्या गोष्टीला काही नाही. परंतु 18व्या वर्षी लग्न झालं. परंतु माझी जेव्हा मी रिक्षा चालक म्हणून काम करतो, बुर्जीपावची गाडी होती. माझी पत्नी गुजराती आहे. ती बिचारी मला बुर्जीपावच्या गाडीवर सुद्धा ते मटण भाकरी वगैरे मी ठेवायचो, ते बनवण्यासाठी सुद्धा मला सहकार्य करायची. हां. ते मराठी बोलतात? पूर्णपणे मराठीच बोलते, दुसरी भाषाच नाही. फक्त भांडण करताना गुजरातीत करते. तुम्हाला कळू मला नये म्हणून? गुजराती येतं ना. येतं तुम्हाला? मी सुद्धा गुजराती बोलतो तिच्यावर. बरं बरं. त्यामुळे तो प्रश्न आहे, पण अस्खलित मराठीत बोलते. या सगळ्या प्रवासामध्ये अशी कोण व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या बद्दल तुम्हाला असं वाटतं की हां, ते होते म्हणून मी आहे? माझ्या पत्नीशिवाय दुसरं कोणीच नाही प्रवासामध्ये. फक्त पत्नी. राजकीय प्रवासात? सगळ्या राजकीय प्रवासामध्ये असू द्या किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करण्यामध्ये आणि हां. पाठिंबा देण्यामध्ये ते आहेत.